म्हसळा शहरासह तालुक्यात गोविंदा उत्सव आनंदी वातावरणात संपन्न। गोविंदा आला रे आलाच्या ठेक्यावर सर्वांनीच धरला ताल। आज म्हसळा शहर आणि तालुक्यात 163 सार्वजनिक आणि 1193 खाजगीरित्या श्रीकृष्ण जन्म आणि दहीहंडी आनंदी आणि उत्साहात साजरी करण्यात आली। बहुतांश दहीहंडी गोविंदा नाचताना बालगोपाळ गोविंदा आला रे आला जरा मटकी सांभाळ ब्रिजबाल, अरे 1 2 3 4 संग 5 6 7 है ग्वाला, गोविंदा आला रे आला जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला। या ठेक्यावर सर्वच नाचत होते। नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून आले। गोकुळाष्टमीला आबालवृद्ध मिळून श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करतात। महिलांसाठी हे व्रत विशेष महत्त्वाचे असते। हे व्रत केल्याने अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा आहे। गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता कृष्ण जन्मानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेतला जातो। म्हसळा शहरात एकूण 3 गोविंदा पथकांच्या गोविंदा शहरात गोविंदा खेळतात। त्यामध्ये श्रीराम पेठकर बाजारपेठ गोविंदा, कुंभार समाज गोविंदा आणि देवज ब्राह्मण म्हणजे सोनार व कासार समाजाचा गोविंदा असतो। श्रीराम पेठकर समाज आणि कुंभार समाज गोविंदा पथकाचा गोविंदा संपूर्ण शहरभर खेळवला जातो। संपूर्ण शहर आणि तालुक्यात दहीहंडी उत्सव शांततेत संपन्न झाला। यावेळी गोविंदा पथकांचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व गोपाळांना राजकीय पक्षांकडून बनियन पुरवण्यात आले होते। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट आणि इतर हौशी दानशूर मंडळींकडूनही रंगीबिरंगी बनियान दिल्यामुळे गोविंदाला एक सुंदर रंगांची उधळण करायला मिळाली। यावेळी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।